नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आदित्य एज्युकेशनल मीडियामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी आत्ताच एक प्रसिद्धी निवेदन काढून NMMS म्हणजेच नॅशनल मीन्स कम मेरिट स्कॉलरशिप राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा 2020-21 याचं प्रसिद्धी निवेदन प्रसिद्ध केलेलं आहे। 14 मार्च 2021 रोजी ही परीक्षा होणार आहे। सन 2007 पासून इयत्ता 8वीच्या अखेर आर्थिक दुर्बल घटकातील प्रज्ञावान विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना आर्थिक सहाय्य करावे, त्यानुसार विद्यार्थ्यांचे उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे शिक्षण घेण्यास मदत व्हावी, आर्थिक दुर्बलतेमुळे प्रज्ञावान विद्यार्थ्यांची उच्च माध्यमिक स्तरापर्यंत होणारी गळती रोखावी या उद्दिष्टाने ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। इयत्ता 8वीतील आर्थिक दुर्बल घटकातील ज्या पालकांचे उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील गुणवत्तेच्या आधारे सदर शिष्यवृत्तीचे वाटप हे केले जाते। सर्वप्रथम या परीक्षेसाठी असलेली पात्रता आपण पाहूयात। महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासकीय, शासनमान्य अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थेतील इयत्ता 8वीमध्ये शिकत असलेल्या आणि खालील अटी पूर्ण करणाऱ्या नियमित विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीस या परीक्षेत बसता येते। पालकांचे म्हणजे आई व वडील दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न 1.5 लाखापेक्षा कमी असावे। नोकरीत असलेल्या पालकांनी आपल्या आस्थापना प्रमुखांचा व इतरांनी तहसीलदारांचा किंवा तलाट्यांचा सन 2019-20च्या आर्थिक वर्षाचा उत्पन्नाचा दाखला शाळेच्या मुख्याध्यापकाकडे जमा करावा। सदरचा उत्पन्नाचा दाखला मुख्याध्यापकांनी शाळेतच जतन करून ठेवावा। विद्यार्थी इयत्ता 7वीमध्ये किमान 55% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा। SC किंवा STचा विद्यार्थी किमान 50% गुण मिळवून उत्तीर्ण झालेला असावा। सर्वप्रथम खालील विद्यार्थी NMMS परीक्षेसाठी अपात्र आहेत: विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी, केंद्रीय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी, शासकीय वसतिगृहाच्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी, सैनिकी शाळांमध्ये शिकणारे विद्यार्थी हे या परीक्षेत बसण्यासाठी अपात्र आहेत। विद्यार्थ्यांची निवड लेखी परीक्षेमधून करण्यात येईल। संबंधित लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे व राज्याने निश्चित केलेल्या मागासवर्गीयांसाठीच्या आरक्षणानुसार विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल। परीक्षेचे वेळापत्रक: महाराष्ट्रातील विविध केंद्रावर शिक्षणाधिकारी माध्यमिक किंवा शिक्षण निरीक्षक बृहन्मुंबई यांच्यामार्फत दिनांक 14 मार्च 2021 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही परीक्षा घेणार आहे। सदर परीक्षेचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे। या परीक्षेसाठी एकूण 2 पेपर होतील। पहिला विषय असेल बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट म्हणजे मॅट। हा पेपर एकूण 90 गुणांसाठी असेल। यामध्ये 90 प्रश्न असतील आणि 1.5 तास इतका कालावधी या परीक्षेसाठी असेल। फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिट जादा वेळ असेल। या विषयाचा पेपर सकाळी 10:30 ते 12 या कालावधीमध्ये होईल। त्यानंतर 12:30 ते 1:30 या कालावधीमध्ये मध्यांतर म्हणजे इंटरव्ह्यू असेल। त्यानंतर दुसरा पेपर होईल, तो पेपर शालेय क्षमता चाचणीचा असेल म्हणजे स्कॉलेस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट, ज्याला आपण सॅट असे म्हणतो। हाही पेपर 90 गुणांसाठी असेल। यामध्ये 90 प्रश्न असतील, 1.5 तास इतका कालावधी असेल। फक्त दृष्टी अपंगासाठी 30 मिनिटे जादा वेळ असेल। हा पेपर सुरू होईल दुपारी 1:30 ते 3 या कालावधीमध्ये। या परीक्षेसाठी दोन्ही विषयात मिळून विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 40% मिळवणे आवश्यक आहेत। SC, ST व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी पात्रता गुण 32% मिळवणे आवश्यक आहेत। या परीक्षेसाठी 2 विषय असतील। पहिला विषय असेल बौद्धिक क्षमता चाचणी म्हणजे मेंटल ॲबिलिटी टेस्ट। ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारणभाव, विश्लेषण, संकलन,
इत्यादी संकल्पनावर आधारित 90 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात. दुसरा विषय आहे शालेय क्षमता चाचणी म्हणजे स्कॉलॅस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट सॅट. ही सामान्यतः इयत्ता 8वी पर्यंतच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान 35 गुणांसाठी, समाजशास्त्र 35 गुणांसाठी आणि गणित 20 गुणांसाठी असेल. असे 3 विषय असतील. या तिन्ही विषयाचे मिळून एकूण 90 प्रश्न सोडवायचे असतात. उपविषयवार गुणांची विभागणी खालीलप्रमाणे असेल. सामान्य विज्ञान 35 गुणांसाठी. यामध्ये भौतिकशास्त्र 11 गुण, रसायनशास्त्र 11 गुण व जीवशास्त्र 13 गुणांसाठी असेल. असे मिळून एकूण 35 गुणांसाठी सामान्य विज्ञान असेल. समाजशास्त्र 35 गुण. यामध्ये इतिहास 15 गुण, भूगोल 15 गुण, नागरिकशास्त्र 5 गुण असे मिळून एकूण 35 गुण असं समाजशास्त्र 35 गुणांसाठी असेल आणि गणित हे 20 गुणांसाठी असेल. माध्यम प्रश्नपत्रिका मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती, उर्दू, सिंधी, कन्नड व तेलुगू या 8 माध्यमातून उपलब्ध असतील. सर्व विद्यार्थ्यांना मूळ माध्यमाबरोबर इंग्रजी माध्यमाची प्रश्नपत्रिका एकत्र देण्यात येणार आहे. यापैकी कोणती एकच माध्यम विद्यार्थ्यांना घेता येईल. दोन्ही प्रश्नपत्रिकांसाठी स्वतंत्र उत्तरपत्रिका दिल्या जातील. प्रत्येक प्रश्न क्रमांकापुढे पर्यायांसाठी 4 वर्तुळे असतील. योग्य पर्यायाचे वर्तुळे निळ्या किंवा काळ्या बॉलपेनने पूर्णतः रंगवून उत्तरे नोंदवायची आहेत. पेन्सिलचा वापर केलेली, अपुरी, अंशतः रंगवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. एकापेक्षा अधिक वर्तुळात नोंदवलेली उत्तरे, चुकीच्या पद्धतीने नोंदवलेली उत्तरे, व्हाईटनर किंवा खाडाखोड करून नोंदवलेली उत्तरे किंवा गिरवलेली उत्तरे यांना गुण दिले जाणार नाहीत. आरक्षण व शिष्यवृत्ती संख्या. अखिल भारतीय पातळीवर NMMS शिष्यवृत्तींची संख्या 1 लाख इतकी आहे. महाराष्ट्रासाठी 11,682 इतका कोटा निश्चित करून दिलेला आहे. कोट्यानुसार व राज्याच्या संवर्गनिहाय आरक्षणानुसार गुणवत्तेच्या आधारे जिल्हानिहाय, संवर्गनिहाय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड केली जाते. दिव्यांगासाठी म्हणजे अपंगासाठी प्रत्येक संवर्गात राज्याच्या दिव्यांग आरक्षणानुसार आरक्षण असेल. जिल्ह्यासाठीचा कोटा व विद्यार्थ्यांच्या जात संवर्गाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येतील. निकाल घोषित करणे. सदर परीक्षेचा निकाल साधारण मे 2021च्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्यात येईल. सदर परीक्षेचा निकाल व निवड यादी फक्त परिषदेच्या संकेतस्थळावरच उपलब्ध केली जाईल. जिल्ह्यांनी, शाळांनी व विद्यार्थ्यांनी सदरचा निकाल परिषदेच्या संकेतस्थळावरूनच काढवायचा आहे. शिष्यवृत्ती दर. शिष्यवृत्तीस पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यास इयत्ता 9वी ते 12वी पर्यंत दरमहा ₹1,000, वार्षिक ₹12,000 इतकी शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी इयत्ता 9वी व इयत्ता 11वी मध्ये किमान 55% गुण मिळवणे आवश्यक आहे. SC ST विद्यार्थ्यांना किमान 50% गुणांची आवश्यकता आहे. इयत्ता 10वी मध्ये किमान 60% गुण मिळवणे विद्यार्थ्यांना आवश्यक आहे. SC व ST विद्यार्थ्यांना किमान 55% गुणांची आवश्यकता आहे. सदर शिष्यवृत्ती वितरणाचे काम शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षणाधिकारी माध्यमिक व मान्य शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या मार्फत केले जाते.